आरआरबी टेक्निशियन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। रेल्वेमध्ये आरआरबी टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 ची या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 6000 प्लस जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आरआरबी टेक्निशियन या भरतीमध्ये। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 28 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 28 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि तुमचा जर आरआरबी टेक्निशियन रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 40,000 रुपये प्लस आपल्याला यामध्ये महिना भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर या भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे आरआरबी टेक्निशियन या भरतीमध्ये आणि त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया काय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंड वगैरे काय असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरआरबी टेक्निशियन रेल्वे या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरआरबी टेक्निशियन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। आरआरबी टेक्निशियन मध्ये आपण जागांचा जर विचार केला तर 6238 जागांसाठी ही आरआरबी टेक्निशियनची या ठिकाणी भरती चालू आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर पहिलं जे पद आहे आरआरबी टेक्निशियन ग्रेड 1 चं पद आहे यामध्ये तर 183 जागा आहे। तर यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आली तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 36 पर्यंत यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत आणि आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 जुलै 2025 रोजी आपलं मोजलं जाणार आहे। आणि दुसरं जे पद आहे आरआरबी टेक्निशियन ग्रेड 3 चं पद आहे यामध्ये 6055 यामध्ये जागा आणि यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आलं तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आपलं यामध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे तर ते या ठिकाणी 1 जुलै 2025 रोजी मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी कॅटेगरी 550 रुपये फी ठेवण्यात आले। एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन असाल त्याचबरोबर ट्रान्सजेंडर असाल त्याचबरोबर ईबीसी असाल आणि महिला उमेदवार असाल तर 250 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। तर या पदामध्ये आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत ते तुम्हाला सांगून देतो। पहिलं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलचं आहे तर यामध्ये 183 जागा आहे। तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आले तर यामध्ये आपलं बीएससी पाहिजे, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन हे पाहिजे आणि किंवा मग इंजिनियर डिप्लोमा यामध्ये पाहिजे, एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। दुसरं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड 3 चं पद आहे तर यामध्ये फक्त 10वी पास पाहिजे आणि प्लस आपल्याजवळ आयटीआय असला पाहिजे। आयटीआय कोणकोणता असला पाहिजे तर रेटरचा झाला, त्यात प्लंबर झाला, पाईप फिटर झाला, मेकॅनिकल मोटर झाला, व्हेकल त्याचबरोबर मटेरियल हँडलिंग झालं, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल झालं, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक झालं, वायरमॅन झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, मेकॅनिकल झालं, मेकॅनिकल पॉवर इलेक्ट्रॉनिक झालं, मेकॅनिकल डिझेल झालं, डिझेल मेकॅनिकल झालं। तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल तर यापैकी जो पण आपला आयटीआय या ठिकाणी झाला असेल तर आपल्याला आरआरबी टेक्निशियन ग्रेड 3 पदामध्ये आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। तर यामध्ये 10वी पास पाहिजे प्लस आपल्याजवळ हा आयटीआय सुद्धा यामध्ये पाहिजे। कोणता आयटीआय असेल तरी सुद्धा आरआरबी टेक्निशियन ग्रेड 3 पदामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते, मुलं आणि मुली यामध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिला आरआरबी टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 मध्ये तर यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याचबरोबर मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरआरबी टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 पदामध्ये आहे। तर सर्वात अगोदर आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर ते पहिलं जे पद आहे हे ग्रेड 1 चं पद आहे। तर ग्रेड 1 पदामध्ये तो पेपर असणार हा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, कम्प्युटरचे 20 प्रश्न आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगचे 35 प्रश्न, असं टोटल जे 100 मार्काचा पेपर असणार आहे। 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 3 एवढी यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे। त्यानंतर ग्रेड 3 चं जे पद आहे आरआरबी टेक्निशियन ग्रेड 3 चं जे पद आहे तर यामध्ये 10वी पास आणि आयटीआय पाहिजे। यामध्ये सुद्धा 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 10 प्रश्न आणि विज्ञानचे 40 प्रश्न, अशा प्रकारे आपला हा 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर असणार आहे। नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 3 एवढी यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि 90 मिनिटाचा आपल्याला टाइम भेटणारा आरआरबी टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 या पेपरसाठी, ठीक आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरआरबी टेक्निशियन
ग्रेड 1 आणि ग्रेड 3 पदांसाठी आहे। तर चांगली ही 6200 प्लस जागांसाठी ही RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 ची भरती चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 28 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि त्याचबरोबर या भरतीची जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नरचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते जॉईन करू शकता। त्यावर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला टाकलेली आहे। आणि त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक भरतीची जाहिरात आपण त्या ग्रुपवर या ठिकाणी टाकत असतो, तर नक्की त्या ठिकाणी जॉईन करून घ्या। तर RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 ची जी जाहिरात आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। रेल्वे RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि त्याचबरोबर बघू शकता ही संपूर्ण जाहिरात आहे RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 भरतीची, बघू शकता तुम्ही यामध्ये पद वगैरे। त्यानंतर यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता। पहिले जे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलचा आहे यामध्ये पगार आपल्याला 29,200 पर्यंत भेटणार आहे। आणि त्याचबरोबर वयमर्यादा 18-30 आहे आणि त्याचबरोबर जागा 183। त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 चा पद आहे लेवल 2 चा आणि 19,900 प्लस आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। पगार आणि 18 ते 30 वर्षापर्यंत वयमर्यादा आहे। ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे आणि 6,055 जागा आहे। तर टोटल 6,238 जागा यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 भरतीची, ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर या भरतीमध्ये पेपर आपला असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर संपूर्ण जाहिरात आहे RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 भरतीची ही, बघू शकता तुम्ही। तर यामध्ये आपलं निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, बेसिक कम्प्युटरचे 20 प्रश्न आणि गणिताचे 20 प्रश्न आणि बेसिक विज्ञान आणि इंजिनिअरिंगचे 35। तर 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 90 मिनिटाचा टाईम भेटणार आहे। 3 सिक्युरिटी निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि हा जो अभ्यासक्रम आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ग्रेड 1 सिग्नल या पदाचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता ग्रेड 3 पदांचा जो अभ्यासक्रम आहे तर बघू शकता तुम्ही ग्रेड 3 टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये जे असणार आहे गणिताचे 25 प्रश्न, जनरल नॉलेज आणि गणिताचे यामध्ये 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि यामध्ये विज्ञानचे 40 प्रश्न, जनरल नॉलेजचे 10 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा हा पेपर आपला या ठिकाणी असणार आहे। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही यामध्ये जे निगेटिव्ह मार्किंग आहे तर अशा प्रकारे यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि हे जे पद आहे टेक्निशियन ग्रेड 3चं हे पद आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये पेपर घेतला जाणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर संपूर्ण जाहिरात आहे RRB टेक्निशियन ग्रेड 1 ग्रेड 3 ची, ठीक आहे।